हा पराभव झाला तो तर तब्बल 5 टर्म खासदार राहिलेले. आता काँग्रेसला नेमकं हेच समीकरण पुढच्या काळात टिकवायचं आहे का? या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. भाजप हा मुद्दा निवडणुकीत काँग्रेस विरोधात वापरण्याची शक्यता आहे. या निवडणुकांमध्ये काँग्रेस किती जागा जिंकते? जालना लोकसभा मतदारसंघात 2024 मध्ये काँग्रेसनं भाजपला दिलेला धक्का अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा आहे. कारण हा पराभव झाला तो कोण्या एका सामान्य उमेदवाराचा नाही, तर तब्बल 5 टर्म खासदार राहिलेले रावसाहेब दानवे यांचा. डॉक्टर कल्याण काळे यांनी दानवेंचा पराभव केला आणि जालन्यात काँग्रेसनं भाजपचा मजबूत गड भेदला. आता 2 वर्षांनंतर काँग्रेसनं जालना शहर जिल्ह्याची नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे आणि या कार्यकारिणीत मुस्लिम समाजाला दिलेलं मोठं प्रतिनिधित्व पाहिलं तर हा केवळ संघटनात्मक बदल आहे की 2024 मध्ये तयार झालेलं राजकीय समीकरण 2029 पर्यंत मजबूत करण्याची काँग्रेसची रणनीती आहे. आणि या सगळ्या मागं पुन्हा रावसाहेब दानवेंना जालन्यात रोखण्याचा मोठा प्लॅन आहे का, हेच आजच्या विश्लेषणातून समजून घेऊया. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र. जालन्याचं राजकारण समजून घ्यायचं असेल तर सुरुवात करावी लागते 2024च्या लोकसभा निवडणुकीपासून. कारण त्याआधी जालना हा भाजपचा मजबूत मतदारसंघ मानला जायचा आणि रावसाहेब दानवे हे या मतदारसंघातील भाजपचे सर्वात मोठं राजकीय नाव. सलग अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी आपली पकड कायम ठेवली होती. त्यामुळे 2024 मध्ये डॉक्टर कल्याण काळे यांनी त्यांचा पराभव केला. ही काँग्रेससाठी मोठी राजकीय घटना ठरली. पण या विजयाचं विश्लेषण केलं तर फक्त काँग्रेसचा उमेदवार चांगला होता म्हणून हा निकाल लागला असं म्हणता येणार नाही. त्यामागं भाजप विरोधी मतांचं एकत्रीकरण, महाविकास आघाडीचं गणित आणि विशेषतः मुस्लिम मतदारांचा मोठ्या प्रमाणावर काँग्रेसकडे झालेला कल हे घटकही महत्त्वाचे ठरले. आता काँग्रेसला नेमकं हेच समीकरण पुढच्या काळात टिकवायचं आहे का, हा प्रश्न आहे. कारण लोकसभा निवडणूक 5 वर्षांनी येते, पण त्याआधी जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे काँग्रेसला 2029 पर्यंत वाट पाहून संघटना उभी करता येणार नाही. आतापासूनच तळागाळात पक्ष मजबूत करावा लागणार आणि याच पार्श्वभूमीवर जालना शहर जिल्हा काँग्रेसची नवी कार्यकारिणी महत्त्वाची ठरते. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेने जाहीर झालेल्या या नवीन कार्यकारिणीत मुस्लिम समाजाला मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्यात आलं आहे. 5 उपाध्यक्षांपैकी 4 पदे मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांना देण्यात आली. 6 सरचिटणीसांमध्ये 3 अल्पसंख्याक समाजातील आहेत, तर 10 सचिवांपैकी तब्बल 7 पदे मुस्लिम चेहऱ्यांना देण्यात आली आहेत. 2 सल्लागार पदांपैकी 1 पद देखील मुस्लिम समाजाला देण्यात आलं. आता या आकडेवारीचा राजकीय अर्थ काय? साध्या भाषेत सांगायचं झालं तर काँग्रेस ज्या मतदारसमूहाचा 2024 मध्ये मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळवला त्याला आता संघटनेतही अधिक प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. कारण निवडणुकीच्या वेळी मत मागणं आणि निवडणुकीच्या आधीपासून त्या समाजातील कार्यकर्त्यांना पक्षाच्या संघटनेत स्थान देणं या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. काँग्रेसला जर मुस्लिम मतदारांचा पाठिंबा केवळ एका निवडणुकीपुरता नको असेल तर त्या समाजातील स्थानिक नेतृत्व उभं करणं आवश्यक आहे. त्यांचे प्रश्न पक्षाच्या अजेंड्यावर आणणं, स्थानिक पातळीवर संघटना सक्रिय करणं आणि बूथपर्यंत कार्यकर्त्यांचं नेटवर्क तयार करणं हे त्यासाठी महत्त्वाचं ठरतं. म्हणून जालना कार्यकारिणीतील हे पद वाटप 2029ची तयारी म्हणून पाहिलं जात आहे. पण इथे काँग्रेससमोर एक मोठं आव्हान आहे. कारण मुस्लिम समाजाला मोठं प्रतिनिधित्व दिलं की विरोधकांकडून लगेच वोट बँक पॉलिटिक्सचा आरोप होऊ शकतो. भाजप हा मुद्दा निवडणुकीत काँग्रेस विरोधात वापरण्याची शक्यता आहे. काँग्रेस मात्र याकडे राजकीय प्रतिनिधित्व म्हणून पाहू शकते. मात्र काँग्रेसनेही हे लक्षात ठेवावं लागेल की केवळ मुस्लिम मतांच्या जोरावर जालना लोकसभा मतदारसंघ जिंकता येणार नाही. जालना हा विविध सामाजिक घटकांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देतानाच मराठा, ओबीसी, दलित, ग्रामीण मतदार, शहरी मतदार, शेतकरी आणि व्यापारी वर्ग अशा सर्व घटकांमध्ये पक्षाची पकड वाढवावी लागेल. खरं तर 2024च्या विजयाचं सर्वात मोठं आव्हान हेच आहे. काँग्रेसला तो विजय एकदा घडलेली राजकीय घटना ठेवायचा नाही, तर त्याला कायमस्वरूपी संघटनात्मक ताकदीत बदलायचा आहे. आणि इथे पुन्हा रावसाहेब दानवे हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. 2024 मध्ये दानवेंचा पराभव झाला असला तरी त्यांची राजकीय ताकद संपली असं मानणं घाईचं ठरेल. जालन्यात त्यांनी अनेक वर्ष संघटना उभी केली आहे. स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि भाजपची बूथ पातळीवरील यंत्रणा ही आजही अस्तित्वात आहे. त्यामुळे काँग्रेसला दानवेंचा 2024 मधील पराभव कायमस्वरूपी राजकीय बदलात रूपांतरित करायचा असेल तर केवळ लोकसभा निवडणुकीच्या वेळी सक्रिय होऊन चालणार नाही. यासाठी जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेससाठी पहिली मोठी परीक्षा ठरू शकतात. या निवडणुकांमध्ये काँग्रेस किती जागा जिंकते, कोणते स्थानिक नेते पुढे येतात आणि ग्रामीण भागात पक्षाची संघटना किती मजबूत होते यावर 2029च्या लोकसभा निवडणुकीचं गणित बरंचसं अवलंबून राहू शकतं. कारण लोकसभा निवडणुकीत मोठ्या नेत्यांची सभा आणि मोठे मुद्दे तपासले जातात, पण बूथवर मतदाराला मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्याचं काम हे स्थानिक कार्यकर्ता करत असतो. त्यामुळे आज जालना काँग्रेसच्या कार्यकारिणीत ज्या लोकांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत
त्यांची खरी परीक्षा निवडणुकीच्या दिवशी नव्हे तर आतापासून सुरू होते. आता दुसरीकडे भाजपची रणनीती काय असेल हे देखील महत्त्वाचं आहे. 2024मध्ये पराभव झाल्यानंतर भाजपच्या जालन्यात आपली संघटना पुन्हा मजबूत करण्याचा प्रयत्न करणार. रावसाहेब दानवे पुन्हा लोकसभेच्या मैदानात येणार का? भाजप त्यांना पुन्हा संधी देणार का, की एखादा नवा चेहरा पुढे केला जाणार, हे भविष्यात स्पष्ट होईल. पण एक गोष्ट निश्चित आहे, 2024मध्ये भाजपनं गमावलेला हा मजबूत मतदारसंघ परत मिळवण्यासाठी पक्ष प्रयत्न करणार. आणि म्हणूनच काँग्रेसची ही नवी कार्यकारिणी महत्त्वाची ठरते. कारण काँग्रेसचा विचार जर असा असेल की 2024मध्ये मुस्लिम मतदारांचा मोठा पाठिंबा मिळाला, त्यामुळे 2029मध्ये तो तसाच मिळेल, तर ही रणनीती धोकादायक ठरू शकते. मतदार कायम एका पक्षासोबत राहतोच असं नाही, त्याला स्थानिक प्रश्नांची उत्तर हवी असतात, विकास हवा असतो, रोजगार हवा असतो आणि आपल्या भागात काम करणारा नेता हवा असतो. त्यामुळे काँग्रेस प्रतिनिधित्वासोबत प्रत्यक्ष कामाची जोड दिली तरच या कार्यकारिणीचा राजकीय फायदा होईल. याचा आणखी एक मोठा कोण म्हणजे काँग्रेस आणि मुस्लिम मतदारांचं गेल्या 2 दशकात बदललेलं नातं. पूर्वी काँग्रेसचा पारंपरिक मतदार मानला जाणारा हा समाज अनेक ठिकाणी इतर राजकीय पर्यायांकडे वळाला. महाराष्ट्रात MIM सारख्या पक्षांचा प्रभाव वाढला आणि मतविभाजनाचा फायदा भाजपला झाल्याचं काँग्रेसच्या राजकीय विश्लेषणात मांडलं जातं. मात्र 2024मध्ये भाजप विरोधी मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीकडे एकवटला. काँग्रेसला आता हाच बदल कायम ठेवायचा आहे. पण त्यासाठी फक्त निवडणूक काळातील प्रचार पुरेसा नाही. संघटनेत प्रतिनिधित्व, स्थानिक नेतृत्व आणि सातत्याने मतदारांशी संपर्क, या 3 गोष्टी काँग्रेसला कराव्या लागतील. म्हणून जालना काँग्रेसची नवी कार्यकारिणी हा एका अर्थानं 2029ची पहिली राजकीय तयारी मानली जाऊ शकते. आज पदं दिली जात आहेत, उद्या स्थानिक निवडणुका होतील, त्यातून कार्यकर्त्यांची ताकद तपासली जाईल आणि त्यानंतर 2029साठी लोकसभा मतदारसंघात मोठं राजकीय गणित तयार होईल. पण या सगळ्यात एक गोष्ट अजूनही अनुत्तरित आहे. 2024मध्ये काँग्रेसनं दानवेंना हरवलं. आता काँग्रेसचा प्रयत्न हा की फक्त विजय टिकवायचा आहे, की जालन्यात भाजपचा दीर्घकालीन प्रभावच मोडून काढण्याचा आहे. कारण जर ही नवी कार्यकारिणी प्रत्यक्षात तळागाळात उतरली, स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेसची कामगिरी सुधारली आणि 2024मध्ये काँग्रेससोबत आलेलं सामाजिक समीकरण कायम राहिलं, तर 2029मध्ये जालना पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणातील हाय व्होल्टेज मतदारसंघ बनू शकतो. पण भाजपनेही जर 2024च्या पराभवातून धडा घेतला आणि दानवेंच्या राजकीय अनुभवासोबत नवी संघटनात्मक रणनीती उभी केली, तर काँग्रेस समोरचं आव्हान तितकंच मोठं असेल. म्हणजे आज जाहीर झालेली काँग्रेसची कार्यकारिणी ही फक्त पदांची यादी नाही, तिच्या मागे 2024च्या विजयाचं समीकरण टिकवण्याचा प्रयत्न आहे. अल्पसंख्याक समाजाला संघटनेत मोठं प्रतिनिधित्व देण्याचा संदेश आहे आणि त्याचबरोबर 2029च्या मोठ्या लढाईसाठी पक्षाची पायाभरणी करण्याची शक्यता आहे. आता खरी परीक्षा जिल्हा परिषद आणि स्थानिक निवडणुकांमध्ये होईल, कारण तिथे काँग्रेसची ही रणनीती मतांमध्ये किती बदलते हे स्पष्ट होणार आहे. आणि त्यानंतरच कळेल की 2024मध्ये रावसाहेब दानवेंचा पराभव हा जालन्यातील एक अपवाद होता, की काँग्रेसनं खरंच भाजपच्या बालेकिल्ल्यात नवं राजकीय समीकरण उभं केलं आहे. जालना आता केवळ 2024च्या निकालाकडे पाहणार नाही, तर 2029च्या लढाईची तयारी कोण आधी आणि किती मजबूत करतो याकडे पाहणार आहे. तुम्हाला काय वाटतं? जालना काँग्रेसची ही नवी संघटनात्मक रणनीती रावसाहेब दानवेंना पुन्हा रोखण्यासाठी पुरेशी ठरेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.